महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना बेमुदत धरणे आंदोलन मंगळवार दिनांक 28/7/2026 रोजीपासून चालू झाले आहेत. संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या प्रमुख मागण्या अशा: मोहोळ तालुक्यातील मौजे सोहाळे गावातील पेयजल योजनेतील भ्रष्टाचाराबाबत खुलासा झाला पाहिजे. मोहोळ तालुक्यातील मौजे सोहाळे गावातील काँक्रिटीकरण रस्ता व गाव रस्ता ते सटवाई मंदिर व गैबीपीर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय, तरी त्याचा सखोल चौकशी व्हावी. मोहोळ तालुक्यातील मौजे सोहाळे गावातील ग्रामसेवक व सरपंच यांचा मनमानी कारभार, ग्रामसभेत गावातील योजनेची माहिती देण्यास टाळाटाळ, माहिती अधिकारमध्ये वारंवार माहिती मागूनही माहिती देण्यास टाळाटाळ. मोहोळ तालुक्यातील मौजे सोहाळे गावातील गटार दुरुस्ती व घनकचरा नियोजन यातील भ्रष्टाचार व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वृक्षारोपण व शाळा दुरुस्ती यातील भ्रष्टाचार. मोहोळ तालुक्यातील मौजे सोहाळे गावातील ग्रामपंचायत मधील शिपाई विजय भालेराव व बबन भालेराव यांच्या पगारातील भ्रष्टाचार यांची सखोल चौकशी करून सर्व माहितीचा अहवाल सादर करावा, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. हे आंदोलन पूनम गेट जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर इथं सुरू करण्यात आलेलं आहे. या आंदोलनामध्ये संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख, नानासाहेब मोरे जिल्हा अध्यक्ष, शिवाजी जाधव तालुका अध्यक्ष, पिंटू पवार तालुका युवक अध्यक्ष, नागेश नाईक नवरे, संतोष जगताप, बबन भालेराव, विजय भालेराव इत्यादींचा सहभाग आहे.